3 लाख मतांनी विजयी नाही, 3 लाख मतांनी ते हारतील। आज महाविकास आघाडीचे उमेदवार अमरावती लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान जो आहे आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहे आणि शिवसेनेच्या सुषमा अंधारेसुद्धा या ठिकाणी आज त्यांच्यासोबत असणार आहे। आपल्यासोबत बळवंत वानखेडे आहे। भाऊ, काय सांगाल, आज तुम्ही स्वतःचा नामांकन अर्ज दाखल करणार आहात? आम्ही महाविकास आघाडीच्या तर्फे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत। याकरता जी काही महाविकास आघाडीची मान्यवर आहेत, स्थानिक नेते आहेत, ते सर्व हजर राहून माझा नामांकन अर्ज दाखल करतील। कोणते कोणते मुद्दे घेऊन तुम्ही आज जनतेसमोर जाणार आहात? विकासाचे मुद्देच महत्त्वाचे आहेत। ही देशपातळीवरची निवडणूक जरी असेल तरी स्थानिक विकासाला किंवा स्थानिक प्रश्नांना प्राधान्य असते। तर स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देऊन मग बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की त्यांच्या शेतीमालावर प्रक्रिया असणारे उद्योग असतील, MIDCचा विषय आहे, स्कायवॉकसुद्धा तो प्रश्न तसाच पडलेला आहे, विमानतळाचा प्रश्न तसाच पडलेला आहे। असे अनेक प्रश्न या मतदारसंघात आहेत, ज्याची सोडवणूक कुठेही झाली नाही। ते प्रश्न मी घेऊन जाणार आहोत। कालच तुमच्या महायुतीतील जे आहे महाविकास आघाडीतील दिनेश बुब जे आहे शिवसेनेचे, त्यांनी प्रहारमध्ये पक्षप्रवेश केला आहे। त्यांचंसुद्धा तुम्हाला आव्हान असणार आहे, कसं बघता इकडे? त्यांचं आव्हान नसणारच, कारण ही लोकशाहीत प्रक्रिया आहे, एकापेक्षा जास्त उमेदवार उभे असणं, आणि मी सक्षम आहो, महाविकास आघाडी सक्षम आहे। त्याच्यामुळे कोण्या उमेदवाराचं आव्हान माझ्यासमोर नसणार। माझा विजय हा एकतर्फी विजय राहील। नवनीत राणा यांना स्थानिक नेत्यांचा सुद्धा विरोध होता, मात्र त्यांना भाजपाकडून तिकीट मिळाली आहे आणि रवी राणा म्हणतात की 3 लाख मतांनी त्या विजयी होतात, कसं बघता? 3 लाख मतांनी विजयी नाही, 3 लाख मतांनी ते हारतील। त्यामुळे बावनकुळे साहेबांनी तसं सुद्धा म्हटलं होतं, ते तपासून पहा त्यांचं वाक्य, तर तेवढ्या मतानंच नेमका त्यांचा उमेदवार हारतो। आज तुमच्याकडे किती लोक असणार आहेत? कशा प्रकारचा आजचा दिवस राहणार आहे? आज आता मला समर्थन देण्याकरता लोक येत आहेत आणि आपल्याला थोड्या वेळातच त्या लोकांचे किती लोक येतील आणि कशी शक्ती आहे महाविकास आघाडीची हे आपल्याला दिसून येईल। एकंदरीत बघितलं तर आता काही वेळामध्ये बळवंत वानखेडे हे शक्ती प्रदर्शन करत आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहे। अमर घटारे, साम TV, अमरावती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।